आजा झोप येत नाही ना? सारखी शितली दिसत असेल ना? अहो फौजी, त्यालाच प्रेम म्हणतात. ठीक आहे, जे काय आहे ना मला लय आवडते बघ. शितलीवर प्रचंड आठवणी नुसते मनात जरी आणलं ना तर दिवसभर ट्रेनिंग मध्ये किती रगडा खाल्लेला असू दे सगळं विसरायला होत. भारी आहे बाबा तुझं. आता बघ की रोज एवढं दमतो आपण, पडल्या पडल्या झोप लागते, पण आज झोपच येईना. कशी येईल झोप? उद्या रविवार आहे ना. शितलीची उद्या बोलणार या विचारानं झोप लागणार मला. पण होय राजा, तू शितलीला का विचारणार? म्हणजे अरे म्हणजे हेच की तुझं तिच्यावर प्रेम आहे, तुला रात्रात झोप लागत नाही, हे तिला केव्हा सांगणार? कसं सांगायचं तेच कळत नाही. उद्याच सांगून टाक फोनवर. असं फोनवर बोलणं बरोबर नाही वाटत. तसं असतं तर केव्हाच विचारलं असतं. आपण सगळ्या दुनियेसमोर विचारणार तिला. आहार माझ्या वागा, त्याला म्हणतात खरा फौजी. पण हो, विचार बर का नक्की. चला मी झोपतो, आम्हाला काही तसं बी आठवून उपयोग नाही. चला. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीत जाए जिंदगानी कब आएगी तू, चली आ लवकर तू चली आ. बघितलेस दुकानात एवढे मोठे आरसे आहेत, पण पोरी माने घरात बी आरशात बघत बसते. बघू द्या की, माझं पोरग आहेच तेवढं देखणं. आय थँक्यू बर का. जरा ह्याच सांग मी किती राजबिंडा दिसतोय ती. राजबिंडाच आहे हो, तुझ्यावरच गेलाय ना. बापू तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय? आता मला प्रॉब्लेम आहे म्हणून चालणार आहे का? आणि रावल्या, तू असल्यावरती कसला आलाय प्रॉब्लेम? हा तेच म्हणतोय मी. कारण तूच मोठा प्रॉब्लेम आहेस. आय बापूसनी सांग बर का, हिशोबात राहा म्हणाव. नाही माझं टाळक बिळक फिरलं तर तोर बी कोणाच्या बापाला बी घाबरत नाही. सगळे पाठ आहे माझ. तुम्हाला बी कुणाच्या तोंडाला लागावं ती कळत नाही. पोराचं लग्नाचं वय झालंय आता. बघा बघा आणि शिका जरा. आईला बी कळतंय पण तुम्हालाच वळण झालंय. मायला इथं काम धंद्याचा पत्ता नाही, आणि ह्याच्या डोक्यात काय तर लगीन. गावातली पोरं ह्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि ह्यो चढतोय. बापू आता काय हरभऱ्याच्या झाडावर नाही काय, मग डायरेक्ट भावल्यावर चढणार आहे मी. आय तांदूळ निवडत्यास ना, होय का र? त्यातलं जरा जपून ठेव. कशाला र? कशाला म्हणजे? मला लग्नाला अक्षदा म्हणून नको वय. आधी लगीन माझं, मग बघू काम धंद्याच. आपल्याला काय गडबड नाही ना. अरे काम धंदा नाही तर तुला पोरगी कोण देणार? लोकांच्या पोरी काय रस्त्यावर पडल्यात वे, फक्त उचलून घरात आणायच्या की झाले. त्याचं लग्नाचं वय झालंय आता. इक्याला बघायला सुरुवात झाली. या आज्याला पण बघतील, मग ह्याचं लगीन नको करायला. मला काय म्हणायचंय, माझ्या भावाला 2 पोरी आहेत, त्या कुठली करायची फक्त सांगा. तुझ्या भावाच्या पोरी वे? होय. पाय कुठे आहेत तुझं? आता काय झालं,
मी माझ्या पोराच्या गळ्यात धोंडा बांधीन आणि हिरीत ढकलीन, पण तेवढं बोलू नकोस. ह्या माणसाला तर कुणाचं चांगलं झालेलं बघवतच नाही. तुझं होईल ग चांगलं, पण आमचं हाल कुत्र खाणार नाही. इतक्या बी वाईट नाही बरं का त्या. प्रश्न तो नाही, मग पण ढवळ्या शेजारी पवळ्या बांधायची काही गरज आहे का? बापू हाय ग, मला काय चॉईस हाय का नाही? मला दिकणी पोरगी पाहिजे. आणि हो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या परीक्षेत जी पोरगी पास होईल तिच्या संगच मी लग्न करणार. आणि कुणी नाही पास झाली तर? नाही कसं, असं होणारच नाही. मला फुल कॉन्फिडन्स आहे. माझं लगीन होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. तुम्ही आशीर्वाद द्या नाहीतर देऊ नका, पण मी लगीन करतच असतो. राहुल्या ए कुठे आजा, कुठे इक्या आणि कुठे हो? ओए होए ओए बस भी कर। ओए कितना सजेगा? ओए यार देखो वो सज तो ऐसे रहा जैसे इसकी शादी हो। ओए ओए भाभी से मिलने थोड़ी जाना है और सिर्फ फोन पे बात ही होने की रहा। अरे बाबा व्हिडिओ कॉल कर, काय कर व्हिडिओ कॉल. आणि बरं काय व्हिडिओ कॉल करणार म्हणलं सेंटिमेंट लाव, मस्त आता मित्र लावा. अरे नाही बाबा, ती जर घरात असेल तर नाही बोलता येणार. आणि मी काय स्वतःहून नाही फोन करणार तिला. ती करलच मग करीन फोन तिला. आणि हा आजा, एक काम करतोस का, माझ्या फोनवरनं फोन कर. म्हणजे काय घरात कोणाला डाऊट यायचा नाही. हा लाव फोन. अरे नको नको, तिच्या फोनवर फोनच नको करायला, उगाच घोळ नको ना. हा मी काय म्हणतो, राहुलाच्या फोनवरून बोलतो तिच्याशी. ठरलं लाव माझ्या फोनवर, बिंदास लाव भावा फोन माझ्या फोनवर. अरे अरे तू नाही, मग आमच्या गावातलं उबलाक. हा विक्या, काय म्हणजे कोणाला डाऊट येणार नाही. राहू नक्की विक्रम अण्णा हे प्रशांत करायला पाहिजे. येणार नोडरी याला बोलतात प्लॅनिंग. प्लॅनिंग